नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपल्याला बघायचं आहे DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर. DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर कसं असतं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्या पुस्तकात दिलेली आहे. ती माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. आज आपण बघणार आहोत DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे DNA जे काही स्ट्रक्चर आहे ते कोण सांगितलं, कोण व्यक्त केलं की DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं म्हणून? त्यासाठी दोन शास्त्रज्ञ आहेत, एक वॅटसन आणि दुसरा आहे क्रिक. बघा, हे दोन शास्त्रज्ञ, हे दोन पट्टीचे, एकाचं नाव वॅटसन आहे, एकाचं नाव क्रिक आहे. या दोन शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा सांगितलं, बाबांनो, तुमचा जो DNA आहे या DNAचं स्ट्रक्चर कसं असतं? डबल हेलिक्स. डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ द DNA is proposed by the Watson and Crick. Double helix structure of the DNA was proposed by Watson and Crick. ओके, समजतंय का? बघा, म्हणजे तुमचा जो DNA आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? डबल हेलिक्स आहे, डबल हेलिक्स. आणि हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर कोण प्रपोज केलं, कोण व्यक्त केलं, कोण सांगितलं? दोन शास्त्रज्ञांनी सांगितलं. त्यापैकी एकाचं नाव आहे वॅटसन, एकाचं नाव आहे क्रिक. बोलो वॅटसन महाराज की जय, बोलो क्रिक महाराज की जय, बोलो वॅटसन क्रिक महाराज की जय. संपलं. आता तुम्ही लक्षात घ्या, DNA जो असतो त्याच्यामध्ये दोन स्ट्रँड असतात. बघा, हा एक स्ट्रँड, हा दुसरा स्ट्रँड. हे कोण आहे? एक स्ट्रँड आहे, एक तुमची न्यूक्लिओटाइड चेन आहे, ही दुसरी पॉलिन्यूक्लिओटाइड चेन आहे. ह्याला एक स्ट्रँड म्हणतात, ह्याला एक स्ट्रँड म्हणतात. असे दोन वेगवेगळे स्ट्रँड. आणि हे दोन्ही जे स्ट्रँड्स आहेत, हा एक स्ट्रँड, हा दुसरा स्ट्रँड, हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाच्या भोवताली कॉईल होतात आणि त्या ठिकाणी तयार होतं डबल हेलिक्स स्ट्रक्चर. हे लक्षात घ्या तुम्ही. बाबांनो, DNA जो असतो त्या DNA मध्ये एकूण किती स्ट्रँड आहेत? दोन स्ट्रँड. हा एक स्ट्रँड, हा एक स्ट्रँड. आता स्ट्रँड कुणाला म्हणावं? ही आहे एक पॉलिन्यूक्लिओटाइड चेन, ही आहे दुसरी पॉलिन्यूक्लिओटाइड चेन. पॉलिन्यूक्लिओटाइड चेनलाच आपण काय म्हणतो? स्ट्रँड. हा एक स्ट्रँड, हा एक स्ट्रँड, असे एकूण दोन स्ट्रँड. आणि हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाच्या भोवताली काय होतील? कॉईल. आणि कॉइलिंग कशी होते? राईट हँडेड कॉइलिंग होते. म्हणजे कसं? हो का? बघा, हे अशा प्रकारचा हा एक स्ट्रँड आणि त्याच्या भोवताली कॉईल होईल हा दुसरा स्ट्रँड. हो का? अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं आणि अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला म्हणायचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर. हे आहे तुमचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर, राईट हँडेड डबल हेलिक्स स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये एक शब्दप्रयोग आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे, ते पण या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. बाबांनो, राईट हँडेड म्हणजे काय? आता बघा, ही कॉइलिंग कशी आहे? हो का? अशी कॉइलिंग आहे. कशी कॉइलिंग आहे? हे पण ही अशी क्लॉकवाईज कॉइलिंग आहे. हे जे कॉइल्स आहेत ते कशी कॉइल होतील? क्लॉकवाईज होतील. आणि जर ते क्लॉकवाईज कॉइल झाले तर क्लॉकवाईज कॉइल होण्याला म्हणायचं राईट हँडेड. तर अशा प्रकारचं राईट हँडेड डबल हेलिक्स स्ट्रक्चर तयार झालं. अशा स्ट्रक्चरला म्हणलं डबल हेलिक्स आणि त्याला आपण राईट हँडेड म्हणलं. राईट हँडेड म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे, जसा घड्याळाचा काटा फिरतो क्लॉकवाईज म्हणायचं त्याला. हो का? असा फिरतो काटा. हो का? अशी कॉइलिंग होते, क्लॉकवाईज होते. अशी कॉइलिंग, अशी कॉइलिंग, अशी कॉइलिंग. हो का? अशा प्रकारे हे आपण लिहितानाच लिहितो, पण ॲक्च्युली अशी कॉइलिंग होत असते. आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं बोलूयात, असं म्हणूयात, बाबांनो, DNA मध्ये एकूण दोन स्ट्रँड आहेत. हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाच्या भोवताली कॉईल होतात आणि त्या ठिकाणी जेव्हा हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाच्या भोवताली कॉईल होतात तेव्हा त्या ठिकाणी राईट हँडेड डबल हेलिक्स स्ट्रक्चर तयार होतं, निर्माण होतं, तयार होतं. लिहिलं आपल्यासमोर. आता हे दोन स्ट्रँड, आता हे दोन्ही एकमेकाला अँटी पॅरलल आहेत. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे कसं? बघा, पुस्तकातला शब्द प्रयोग नाही, पण हा शब्द अतिशय महत्वाचा. अँटी पॅरलल म्हणतोय मी. आता हा स्ट्रँड आहे, हा स्ट्रँड आहे. हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाच्या विरुद्ध असतात, अपोजिट असतात, अँटी पॅरलल असतात. म्हणजे काय? ह्याचं एक टोक 3' असेल तर दुसरा असणार आहे 5' किंवा 3 प्राईम 5 प्राईम. मग हा स्ट्रँड ह्याच्या उलट असणार आहे. म्हणजे 3 प्राईमच्या जवळ काय असेल? 5 प्राईम आणि 5 प्राईमच्या जवळ
3' म्हणजे हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाच्या अपोजिट असतील. याचा अर्थ एका स्ट्रँडच्या 3' एंड जवळ दुसऱ्या स्ट्रँडचा 5' एंड असतो. एका स्ट्रँडच्या 5' एंड जवळ दुसऱ्या स्ट्रँडचा 3' एंड असतो. म्हणजे 3' आणि 5' दोन वेगवेगळ्या स्ट्रँडचे एकमेकाच्या जवळ असतात. म्हणून हा 3' टू 5' आहे, तर हा 5' टू 3' आहे. याचा अर्थ हे दोघाला अँटी पॅरलल आहेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं, सांगता येतं. झालं. मग लिहा त्याप्रमाणे वाक्य की बाबांनो हे दोन स्ट्रँड्स असतात. हे दोन्ही स्ट्रँड कसे आहेत? अपोजिट आहेत. अपोजिट आहेत म्हणजे काय? एकाचा 3' एंड हा दुसऱ्या स्ट्रँडच्या 5' एंडच्या जवळ असतो. म्हणजे समजा हा आहे 3' तर हा असेल 5'. हे अशा प्रकारचे दोन टोकं भिन्न असतील. एका स्ट्रँडचा 3' असेल तर दुसऱ्या स्ट्रँडचा 5' असेल आणि म्हणून ते एकमेकाला अँटी पॅरलल आहेत. हे वाक्य पण त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात लक्षात घेता येतं. अशी ही माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे हे दोन्ही स्ट्रँड अपोजिट डायरेक्शनमध्ये रन होतात. बघा हे दोन्ही स्ट्रँड रन्स इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे हे 3' टू 5' रन झालाय आणि हा 5' टू म्हणजे अपोजिट रन झालाय. कळतं आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. तेच वाक्य तीच माहिती आहे. आता बघा इथं काय असतं? इथं असते शुगर आणि इकडे असतं फॉस्फेट आणि इकडे असतो नायट्रोजन बेस. हे शुगर इकडे फॉस्फेट ग्रुप इकडे नायट्रोजन बेस. पुन्हा हे एकमेकाला जोडलेले असतात. शुगर इकडे असतो फॉस्फेट इकडे असतो नायट्रोजन बेस. पुन्हा इथं शुगर असते इकडे असतो फॉस्फेट आणि इकडे असतो नायट्रोजन बेस. आता मला सांगा शुगर आणि फॉस्फेट ग्रुप आहे का हे डबल हेलिक्सच्या बाहेर असतात. त्याची पोझिशन कुठे आहे बघा. हे तुमचं हेलिक्स आहे आणि हा शुगर आणि हा फॉस्फेट ग्रुप. शुगर अँड फॉस्फेट मॉलिक्युल्स आर प्रेझेंट आउटसाइड द डबल हेलिक्स. या डबल हेलिक्सच्या बाहेर असतं आणि हा जो तुमचा नायट्रोजन बेस असतो तो आतल्या बाजूला असतो. म्हणजे नायट्रोजन बेस हा आतल्या बाजूला असतो आणि हा जो तुमचा शुगर आणि फॉस्फेट ग्रुप आहे तो बाहेरच्या बाजूला असतो. हे पण या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. तुमच्या डबल हेलिक्सच्या बाहेरच्या बाजूला कोण आहे आणि डबल हेलिक्सच्या आतल्या बाजूला कोण आहे? डबल हेलिक्सच्या बाहेरच्या बाजूला असेल शुगर आणि फॉस्फेट आणि आतल्या बाजूला असेल नायट्रोजन बेस. अशा प्रकारचं वाक्य आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. Sugar and phosphate groups are present on the outside of the helix and nitrogen bases are present inner to the helix. बघा हे कोण आहे? हे शुगर आहे. हे कोण आहे? फॉस्फेट. शुगर अँड फॉस्फेट्स आर प्रेझेंट ऑन द outside of the helix and nitrogen bases are present to the inner side of the helix. हेलिक्सच्या आतल्या बाजूला नायट्रोजन बेस असतात तर हेलिक्सच्या बाहेरच्या बाजूला शुगर आणि नायट्रोजन बेस असतो. इकडे पण असंच शुगर नायट्रोजन बेस फॉस्फेट. शुगर नायट्रोजन बेस फॉस्फेट. शुगर नायट्रोजन बेस फॉस्फेट असं. आणि एक लक्षात घ्या हे नायट्रोजन बेस एकमेकाला हायड्रोजन बॉन्डच्या द्वारे जोडले जातात. हायड्रोजन बॉन्डच्या द्वारे एकमेकाला जोडले जातात. संपलं. आता कोण आहे? हा एकमेकाला जोडेल हायड्रोजन बॉन्ड. हा एकमेकाला जोडेल हायड्रोजन बॉन्ड. हा एकमेकाला जोडेल हायड्रोजन बॉन्ड. नायट्रोजन बेसेस आर अटॅच्ड टू इच अदर बाय द हायड्रोजन बॉन्ड्स आणि त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर स्टेबल होतं. दिस स्ट्रक्चर कॅन बी स्टॅबिलाइज्ड बाय द हायड्रोजन बॉन्डिंग. आता एक वाक्य सांगतो. तुम्हाला माहित आहे नायट्रोजन बेस दोन प्रकारचे प्युरिन पिरिमिडिन. एकूण नावं किती? 5. अडेनाइन ग्वानाइन थायामाइन सायटोसाइन युरॅसिल. अडेनाइन ग्वानाइन थायामाइन सायटोसाइन युरॅसिल. अडेनाइन ग्वानाइन थायामाइन सायटोसाइन युरॅसिल. मग आता पेरिंग कसं होईल? अडेनाइन ग्वानाइन थायामाइन आणि सायटोसाइन. म्हणजे अडेनाइन हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे प्युरिनची पेरिंग पिरिमिडिन सोबत होते. प्युरिन नायट्रोजन बेस आहे आणि हा पिरिमिडिन नायट्रोजन बेस आहे. हा प्युरिन नायट्रोजन बेस आहे आणि हा कोणता आपल्याला माहित आहे. मग लक्षात घ्या कधी पण ही जी नायट्रोजन बेस मधली पेरिंग आहे नायट्रोजन बेस एकमेकाला जोडलेले असतात हायड्रोजन बॉन्डच्या साह्यानं. डबल हायड्रोजन बॉन्ड ट्रिपल हायड्रोजन बॉन्डच्या साह्यानं. मग हे जे नायट्रोजन बेस आहेत ज्यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला मग कुठल्या नायट्रोजन बेसमध्ये होते पेरिंग? कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस. कसले? कॉम्प्लिमेंटरी पूरक कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसच्या मध्ये पेरिंग होते. म्हणजे कसं? अडेनाइन पेअर्स विथ द थायामाइन अँड ग्वानाइन पेअर्स विथ द सायटोसाइन. बघा अडेनाइन हा कधी पण थायामाइन सोबत पेअर होतो तर
दुसरं वाक्य जे आहे, ग्वानाइन हा सायटोसाइन सोबत पेअर होतो. अडेनाइन थायमाइनच्या मध्ये डबल बॉन्ड असतो, ग्वानाइन सायटोसाइनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. अडेनाइन ऑलवेज पेअर विथ द थायमाइन आणि ग्वानाइन ऑलवेज पेअर्स विथ द तर अशा प्रकारे ही सगळी माहिती आपल्या समोर आहे आणि अशा प्रकारचं हे संपूर्ण डबल हेलिक्स स्ट्रक्चर थोडक्यात तुमच्या केमिस्ट्रीच्या पुस्तकात दिलेलं आहे, ते थोडक्यात तुमच्या समोर मांडलेलं आहे. DNA कसा आहे सगळं तुमच्या समोर आहे. DNAची प्रत्येक माहिती थोडक्यात तुमच्या समोर सांगितली. पहिलं वाक्य सांगितलं, DNAचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर कोण मांडलं? वॅटसन क्रिकनं. DNA मध्ये एकूण 2 स्ट्रँड असतात. हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाला अँटी पॅरलल असतात. अँटी पॅरलल असतात म्हणजे दे रन्स इन अपोजिट डायरेक्शन, म्हणजे एकाचा 3 प्राइम एंड हा दुसऱ्याच्या 5 प्राइम एंडच्या जवळ असतो, म्हणजे दे रन इन अपोजिट डायरेक्शन असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. जेव्हा हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाच्या भोवताली कॉईल होतात राईट हँडेड पद्धतीनं, तेव्हा त्या ठिकाणी राईट हँडेड डबल हेलिक्स स्ट्रक्चर तयार होतं. अजून एक महत्त्वाचं वाक्य, बाबांनो या ठिकाणी हे जे तुमचं डबल हेलिक्स आहे त्याच्यामध्ये हा शुगर आहे, फॉस्फेट आहे. शुगर आणि फॉस्फेट हे दोन्ही तुमच्या डबल हेलिक्सच्या बाहेरच्या बाजूला असतात, आउटसाईडला असतात. तर नायट्रोजन बेस हे आतल्या बाजूला असतात, इनर साईडला असतात. हे पण वाक्य त्या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा पॉईंट आपण जो बघितला की हे जे नायट्रोजन बेस असतात ते एकमेकाला जोडलेले असतात हायड्रोजन बॉन्डच्या साह्यानं, हायड्रोजन डबल बॉन्ड, हायड्रोजन ट्रिपल बॉन्डच्या साह्यानं. आणि ही जी बेस पेअरिंग आहे, नायट्रोजन बेसमधली पेअरिंग जी आहे ती कशी असते? एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असते. याचा अर्थ अडेनाइन ऑलवेज पेअर्स विथ द थायमाइन अँड ग्वानाइन ऑलवेज पेअर्स विथ द तर अशा प्रकारची ही पेअरिंग आहे. हे आपण या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.